वेलकम अगेन. जसं आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं मॅट्रिक्स स्पेसची डेफिनेशन आणि त्याच्यावरचे एक दोन एक्झाम्पल, त्याच्यानंतर परत डिस्क्रीट मॅट्रिक्स स्पेस म्हणजे काय. आता आपण पाहणार आहोत अजून एक एक्झाम्पल आहे, द सेट एल इन्फिनिटी ऑफ ऑल बाउंडेड sequences xn. Let L infinity be the set of all bounded sequences xn of real numbers and D is defined as xn comma yn is equal to supremum of in bracket xn minus yn such that n belonging to n for all xn yn belonging to L infinity. आपल्याला दाखवायचं आहे इथं D is मॅट्रिक. पहा काय दिलेलं आहे, द सेट L इन्फिनिटी ऑफ ऑल बाउंडेड सिक्वेन्सेस. L इन्फिनिटी मध्ये कोणते सिक्वेन्सेस आहेत? बाउंडेड सिक्वेन्सेस आहेत, रिअल नंबर्सचे. आणि याच्यावर फंक्शन डी डिफाईन केलेलं आहे, डी ऑफ एक्सएन कॉमा वाय एन इज इक्वल टू सुप्रीमम ऑफ इन ब्रॅकेट मॉड ऑफ एक्सएन मायनस वाय एन सच दॅट एन बिलॉंगिंग टू capital N for all xn comma yn belonging to L infinity. Then we have to show that D is metric. आपल्याला माहित आहे D हा जर मॅट्रिक असेल तर तो ह्या चार कंडिशन सॅटिस्फाय केल्या पाहिजे. पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी ह्या चारही प्रॉपर्टी आपल्याला आता दाखवायच्या आहेत. त्यापैकी आता पहिली प्रॉपर्टी आपण पाहू. पहिली, दुसरी, तिसरी हे प्रॉपर्टी इझी आपण दाखवू शकतो. फंक्शन असा डिफाईन केलेला आहे, एक्सएन कॉमा वाय एन. ठीक आहे, डी ऑफ एक्सएन कॉमा वाय एन इज इक्वल टू सुप्रीमम ऑफ मॉड ऑफ एक्सएन मायनस वाय एन. हे डिफाईन केलेलं आहे फंक्शन. आता पहिल्या कंडिशननुसार आपल्याला काय दाखवायचं आहे, त्या ठिकाणचा एक्स हा एलिमेंट म्हणजे इथं एक्सएन झाला, म्हणजे डेफिनेशन मधला वाय हा एलिमेंट म्हणजे इथं झाला वाय एन. आता हे मॉड मध्ये असल्यामुळं मॉड ऑफ एक्सएन मायनस वाय एन हे नेहमी एकतर पॉझिटिव्ह असेल किंवा मग झिरो येईल. एकतर मॉड मध्ये असल्यामुळे हे पॉझिटिव्ह येईल किंवा मग झिरो येईल. म्हणजे आपल्याला हे असं लिहिता येईल, दिस इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो. दिस इज ट्रू फॉर ऑल एक्सएन and yn belonging to L infinity. ही झाली पहिली कंडिशन. आता दुसऱ्या कंडिशन नुसार D of xn comma yn is equal to supremum of, जस्ट डेफिनेशन लिहायला, ब्रॅकेट क्लोज. दुसरी कंडिशन मध्ये काय दाखवायचं आपल्याला, D of x comma y डेफिनेशन इज इक्वल टू झिरो इफ अँड ओनली एक्स इज इक्वल टू वाय. आता हे झिरो केव्हा येईल, जर एक्सएन ची किंमत वाय एन जर असेल. एक्सएन ची किंमत वाय एन आहे म्हणजे काय, म्हणजे त्याचे सिमिलर पॉईंट जर असतील, वेन एन इज इक्वल टू वन, एक्स वन इज इक्वल टू वाय वन, एक्स टू इज इक्वल टू वाय टू, एक्स थ्री इज इक्वल टू वाय थ्री. सिमिलरली एक्सएन इज इक्वल टू वाय एन जर असेल तर त्यावेळेस हा डिफरन्स काय येतो, ऑब्विसली हा डिफरन्स हा झिरो येतो. दिस इज इक्वल टू झिरो इफ अँड ओनली इफ. हे झिरो केव्हा येईल, जर एक्सएन इज इक्वल टू वाय एन असेल तर. एक्सएन इज इक्वल टू वाय एन आहे म्हणजे काय, रिस्पेक्टिव्ह त्यांचे पॉईंट सुद्धा इक्वल असले पाहिजे. म्हणजे एक्स वन इज इक्वल टू वाय वन, एक्स टू इज इक्वल टू वाय टू, एक्स थ्री इज इक्वल टू वाय थ्री, या पद्धतीने. आणि दिस इज ऑल्सो ट्रू फॉर ऑल एक्सएन कॉमा वाय एन बिलॉंग टू एल इन्फिनिटी. ठीक आहे. आता थर्ड कंडिशन. थर्ड कंडिशन साठी अगोदर दिलेली आपण डेफिनेशन लिहू, डी ऑफ एक्सएन कॉमा वाय एन
इज इक्वल टू सुप्रीमम ऑफ मॉड ऑफ एक्स एन मायनस वाय एन. याला असं लिहिता येतं आपल्याला सुप्रीमम ऑफ, मायनस जर कॉमन घेतलात मायनस मॉडमध्ये व्हॅनिश होतं, इथे येतं वाय एन मायनस एक्स एन. अँड दिस इज डेफिनेशन प्रमाणे सुरुवातीला वाय एन आहे, आपण या पद्धतीने लिहू शकतो त्याला. दिस इज सिमेट्रिक प्रॉपर्टी, सिमेट्री प्रॉपर्टी. ही सुद्धा आपली थर्ड कंडिशन ट्रू आहे असं आपण दाखवलं. दिस इज ऑल्सो ट्रू फॉर ऑल एक्स एन कॉमा वाय एन बिलॉंगिंग टू एल इन्फिनिटी. आता चौथी कंडिशन आणि महत्वाची ती आहे ट्रायंगल इनइक्वालिटी. ठीक आहे. आता ह्या ट्रायंगल इनइक्वालिटीसाठी आपण 3 एलिमेंट घेणार आहोत, एक्स एन वाय एन झेड एन, एनी एलिमेंट्स विच बिलॉंग्स टू एल इन्फिनिटी. कोणतेही 3 एलिमेंट आपण घेतले, एक्स एन वाय एन आणि झेड एन एल इन्फिनिटी. आपण ह्याला असं लिहू शकतो मॉड ऑफ एक्स एन मायनस वाय एन इज इक्वल टू, जसं आपण पहिल्या एक्झाम्पल मध्ये केलं होतं याच्यामध्ये अजून एक तिसरा एलिमेंट आपण ऍड आणि सबट्रॅक्ट करू. सॉरी, तर मायनस मॉड एक्स एन मायनस झेड एन ऍड केला, सबट्रॅक्ट केला, मायनस झेड एन प्लस झेड एन मायनस वाय एन ॲज इट इज. ठीक आहे. त्याच्यानंतर मॉड सेपरेट घेऊ. दिस इज लेस दॅन इक्वल टू मॉड ऑफ एक्स एन मायनस झेड एन प्लस मॉड ऑफ झेड एन मायनस वाय एन, लेफ्ट हँड साइड ॲज इट इज. मॉड आपण सेपरेट घेतला, मॉड सेपरेट घेतल्यामुळं दोघांच्या मध्ये सिम्बॉल जे आहे ते लेस दॅन इक्वल टू येईल. त्यानंतर सुप्रीमम घ्या, सुप्रीमम ओव्हर एन मॉड ऑफ एक्स एन मायनस वाय एन, दोन्ही बाजूला घ्यायला आपण सुप्रीमम ओव्हर एन मॉड ऑफ एक्स एन मायनस झेड एन प्लस सुप्रीमम ओव्हर एन मॉड ऑफ झेड एन मायनस वाय एन. आणि ह्याला डेफिनेशनच्या फॉर्म मध्ये कसं लिहिता येतं, दिस इज डी ऑफ एक्स एन कॉमा वाय एन, दिस इज डी ऑफ एक्स एन कॉमा सॉरी लेस दॅन आर इक्वल टू सिम्बॉल ॲज इट इज राहील कॉमा झेड एन प्लस डी ऑफ झेड एन कॉमा वाय. डेफिनेशनचा वापर करून असलेले. This is now triangle inequality and this is true for all x, y, z belonging to, sorry, x and y and z n belonging to given set L infinity, where L infinity is the set of all bounded sequences of real numbers. जसं आपण इथं केलं फोर्थ प्रॉपर्टी मध्ये सेपरेट घेतला मॉड ऑफ एक्स एन मायनस वाय एन, तिथं सुद्धा आपल्याला घेऊन थर्ड प्रॉपर्टी मध्ये सुद्धा त्याच पद्धतीने करता येतं. आपण तिथं डायरेक्ट लिहिलेलं आहे. म्हणजे ह्या चारही प्रॉपर्टी ट्रू आहेत असं आपण दाखवलं. And this is fourth property is also true for all x and y and z n belongs to L. Therefore, here given D is a metric on L infinity, and L infinity comma D is called as metric space. Here the given function D is only metric if it satisfies the 4 condition, and L infinity comma D, that is the given set along with the metric D is called as metric space. तर अशा पद्धतीने आपण ह्या चारही प्रॉपर्टीज ट्रू होतात असं दाखवलेलं आहे. जसं पहिलं एक्झाम्पल आपलं जे होतं युज्युअल मॅट्रिक, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आपण केलेलं आहे इथं सुद्धा त्याच पद्धतीनं जवळपास सिमिलर एक्झाम्पल आहेत. फक्त इथं एलिमेंट्स हे वेगळे आहेत. तिथं एक्स आणि वाय एलिमेंट होते, इथं एलिमेंट्स म्हणजे सिक्वेन्सेस आहेत एक्स एन वाय एन झेड एन रिअल नंबरच्या. ओके, हा एक्झाम्पल एक पहा. ओके, थँक्यू.